नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या ठरलं तर मगचा पुढच्या भागात प्रेक्षकांना थरार, भीती आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायली, अर्जुन आणि पोलीस सुमनचा शोध घेत त्या संशयास्पद गोदामात पोहोचतात. सगळीकडे शांतता असते, पण ही शांतता खूप काही लपवून ठेवलेली असते. गोदामात आत जाताच सायलीच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू होते. अर्जुन सगळ्यांना सावध राहायला सांगतो आणि पोलीस परिसर तपासायला सुरुवात करतात. तेवढ्यात अचानक काहीतरी वाजल्याचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो. हा आवाज ऐकताच सायली थबकते. अर्जुन आणि पोलीस एकमेकांकडे पाहतात आणि सगळेजण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकायला लागतात. इकडे दुसऱ्या बाजूला नागराज आणि प्रिया प्रचंड घाईत दिसतात. महिपतला जिथे बांधून ठेवलेलं असतं तिथून त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा ते प्रयत्न करत असतात. नागराज प्रियाला म्हणतो, वेळ फार कमी आहे, कुणी येण्याआधी आपण महिपतला इथून हलवलंच पाहिजे. प्रिया घाबरलेली असते, पण तरीही ती नागराजची साथ देते. महिपत मात्र कमकुवत अवस्थेत त्या दोघांकडे पाहत असतो. पोलीस तिथे आले आहेत हे त्यांना माहीत नसतं आणि नेमकं याच वेळी सायली, अर्जुन आणि पोलीस त्या दरवाजाच्या अगदी बाहेर येऊन थांबतात. दरवाजाच्या आत काय चालू आहे याची त्यांना अजिबात कल्पना नसते. सायलीला पुन्हा एकदा आतून आवाज ऐकू येतो आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. अर्जुन पोलिसांना इशारा करतो. सगळेजण दरवाजाकडे लक्ष ठेवून उभे राहतात. आता फक्त काही सेकंदांचा प्रश्न असतो. दरवाजा उघडणार का? नागराज आणि प्रिया पकडले जाणार का? महिपत आणि सुमनचं सत्य उघड होणार का? की नागराज शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा सुटणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढचा भाग नक्की पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.